आज आम्ही आदमापूरमध्ये येऊन बाळूमामाचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर कोल्हापूरचे महालक्ष्मी, एक दख्खनचा राजा ज्योतिबा या ठिकाणी जायचं आहे. सकाळी तर रूमवर पटपट आवरून घेतलं, कारण पहाटे आवरून 5 वाजता आरती असते. तर आमचं आवरलं आणि आता आम्ही मंदिरामध्ये निघालो होतो. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि त्याच्या निमित्त आज आम्ही आलो होतो. इच्छा तर खूप दिवसापासून होती म्हणतात, पण देवाचं बोलवणं आल्याशिवाय जाणं होत नाही. तर आमचं दुपारीच ठरलं आणि आम्ही 6-7 वाजता निघालोही, कारण खूप दिवस ठरवलेलं असलं येणं होत नाही. असंच मी 2-3 वर्षे घोकत होते यायचं पण येणं काय झालं नाही. आणि आज फायनली ॲनिव्हर्सरीच्या दिवशी योग आला आणि संडेही आहे. तर खूप छान वाटलं बाळूमामाचं दर्शन घेऊन. आणि यांना घेऊन येण्याची माझी खूप दिवसापासून इच्छा होती, कारण मी 1-2 वेळेस येऊन गेले आहे, पण यांना काही कामामध्ये वेळच नसतो. आणि आज रविवारी आला होता आणि आमच्या लग्नाचा बड्डेही होता, त्याच्यामुळे आम्ही आज आलो होतो. त्यानंतर हॉटेलवर आलं, पॅकिंग केली आणि आता आम्हाला जायचं आहे पुढे जायचं आहे मेदकेमध्ये, कारण तिथंही बाळूमामाचं मंदिर आणि खांब आहे. तर तिथं आता आम्ही नाश्ता ती करून दर्शन घेण्यासाठी चालू होतं. खूप ऊन आहे आणि छान वाटत होतं. आणि इथं प्रत्येक गावातनं रांगोळी काढल्या होत्या घरासमोर आणि ह्या रोजच काढतात. त्यानंतर तिथं आंबीलचा प्रसाद घेतला, दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये काही शूटिंग काढून कोणत्याच देत नव्हते. त्यानंतर आम्ही बाळूमामाच्या आणि सत्यवाच्या वाड्यावरती आलो, तिथंही छान दर्शन घेतलं. तिथं खूप वेळ आम्ही बसलो आणि आज दर्शन घेता आम्ही 3-4 तास तरी मंदिरामध्ये बसलो होतो. त्यानंतर आता आम्ही निघालो होतो ज्योतिबाला आणि एवढं होतं त्यामुळं आम्ही साईडला गाडी लावून असंच ऊन कमी होईपर्यंत पेट्रोल पंपावरच निवांत बसलो होतो. आणि यांनाही कामावरून तसंच मी घेऊन आलते, त्यामुळे त्यांनीही थोड्या वेळ आराम केला आणि रात्रभरचा प्रवास चालू होता. आणि थोड्या वेळेस आम्ही 1-1.5 तासच झोपलो. आणि आता आमचं आवरून आता आम्हाला जायचं आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आले की सगळेजणी गजरा घेतात. तर मी छान गजरा घेतला, दर्शन केलं आणि इथंही खूप छान वाटलं. महालक्ष्मीच्या मंदिराचं आता काम चालू आहे सध्या, तरी छान असं दर्शन झालं. थोडीशी शॉपिंगही झालं आणि इथं आले की बांगड्या भरतात बायका, तर मीही अशा बांगड्या घेतल्या होत्या. त्यानंतर रंकाळ्यावरती गेलो, काय आहे पाण्यासाठी, पण काही मला विशेष वाटलं नाही, फक्त पाणीच होतं आणि तेही खूप वास येत होता पाण्याचा काय माहिती. त्यानंतर आता थोडासा फिरून आम्ही चाललो आहे घरी. तर घरी जाताना आता आईस्क्रीम घ्यायची होती आणि त्यानंतर ज्योतिबालाही जाता जायचं होतं. आणि कोल्हापूरमध्ये खूप आम्ही शॉपिंगही केली आणि आत्ता आलो होतं दख्खनचा राजा ज्योतिबा. इथं खूप छान वाटलं निवांत. आणि आमचं कोणतंही यांच्या मंदिरामध्ये हे जास्त फिरत नाहीत, आलं तर सगळं मंदिराची पाहणी करायचंच काम चालू होतं. तर मला तर खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आणि आता दर्शन घेतलं तर आता जायचं आहे घरी जाताना आता लागली होती भूक आणि आज रात्रभर प्रवास चालू आहे. तर 2 दिवस आमचं हेच चालू होतं. छान जेवायलाही भेटलं, कारण आम्ही दोघी जाऊ ह्यांचं खूप छान हॉटेल होतं, दोघीजणी जावा चालवतात. तर आम्हाला तिथंही छान वाटलं, जेवण केलं आणि आत्ता जायचं होतं घरी. तर आत्ता वाटल्या होत्या 5, तर आम्हाला घरी पोहोचण्यासाठी 5 वाजल्या होत्या. आणि ह्या आहेत काही छान छान मेमरीज ज्या मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवल्या आहेत. आणि आजची ॲनिव्हर्सरीचं माझ्या ह्याच्यापेक्षा दुसरं गिफ्ट काय असू शकत नाही.